मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दे धक्का। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आज राजकीय रंगमंचावर मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक मोठा धक्का देत सीट फॉर्म परिसरातील असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। हा प्रवेश ऐन नगरपंचायत निवडणूक काळात झाल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला जबर धक्का बसला आहे। या कार्यक्रमात सिडफॉर्म येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अब्दुल मजीद शेठ व्यापारी, माजी नगरसेवक मस्तान कुरेशी, लुकमान शेठ व्यापारी, आसिफ भाई पेंटर, शरीफ व्यापारी, आसिम शाह, कासिम शाह, वसीम भाई पेंटर, समद मौलाना खाटिक आणि लुकमान कुरेशी यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। या भव्य प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विनोद तराळ, आरिफ आझाद, युनुस खान, नूर मोहम्मद खान, अनस खान, महबूब मिस्त्री, महबूब पटेल, अजीज मुसा, शरीफ खाटिक आणि असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर बघितलं असेल तर या मतदारसंघात मी इथे टीका करण्यासाठी मुळीच आलेलो नाहीये। मी एवढ्या मोठ्या लोकांचा प्रवेश होतोय या निमित्ताने आज टीका नाही करणार आहे। माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे आणि एक मोठी फळी मला जुळलेली आहे। असगर दादांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी सावद्यामध्ये प्रवेश केला। सावदावी त्या टोकाचं गाव आहे। आज मजीद शेठ आहे, लुकमान व्यापारी आहे, आमचे सगळी मंडळी आहे। या मंडळीने जो प्रवेश केलेला आहे समाजातले दमदार लोक आहे, समाजाचा कस आहे, समाजाला घेऊन चालणारे, समाजाला दिशा देणारे असे लोक आहेत आणि यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये माझी जे ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जे ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने या निमित्ताने मी त्यांचे आभार मानेल। आणि त्यांनी जो विश्वास ठेवला आहे या विश्वासाला खरं उतरण्याची माझी एकट्याची नाही तर आमच्या सगळ्या तमाम शिवसेनेच्या सगळ्या तरुण बांधवांची तयारी आहे आणि आम्ही 100% खरे उतरू, याच्याबद्दल काही शंका नाही। विधानसभेच्या माध्यमातून जेव्हा मी कामाला सुरुवात केली तर मतदारसंघातल्या तमाम स्तरातील लोकांची, हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील किंवा जे मंडळी असेल, ज्या तबक्यात राहणारी मंडळी असेल, त्यांचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आपण पहिला नियोजन केलं। 2024च्या इलेक्शनला किती मोठ्या गोष्टी करत होते आणि तत्पूर्वी सांगत होते की मी ते कार सेवक आहे। अरे जी एकाच गोष्टी का राहा ना, कोणती कार सेवकच राहा हेच राहा, कार सेवक राहू नका असं कोण म्हणतच नाही, पण काहीतरी बोलताना व्यवस्थित बोला, नुसतं आ म्हणू नका। त्या अफसर खान नेहमी एक शेअर म्हणतो, मी आता एवढ्या लोकांनी शेअर म्हणतो, रईस शेअर नाही शेअर म्हणतो, मैं भी एक शेअर बनूंगा अभी। ये वो लोग हैं जो मेरे खुलूस की गहराई से नहीं मिलते, मेरी खुलूस की गहराई से नहीं मिलते, ये झूठे लोग हैं, सच्चाई से नहीं मिलते, सबक देते हैं दुनिया को मोहब्बत का, ईद के दिन सके भाई से नहीं मिलते। ये ऐसे लोग हैं कि अपने को आज तक अलग तरीके से चलाते आए और वो तरीका अभी तुम्हारे मेरे समझ में आ गया, इसीलिए मजीद सेठ भी हमारे साथ आ गए। उन्होंने देखा कि बहुत दिन रहे हम तुम्हारे साथ, चलो अभी छोड़ो तुम्हारा धंधा, अभी हमको कुछ नया करने दो। हमारी जी आने वाली पीढ़ी है, उन्होंने भी हमको बोलना चाहिए कि यह विकास करते वक्त तुम विकास के साथ चले, और आज अपन सब विकास के साथ है। माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असा नेता महाराष्ट्र राज्यात भेटलेला नाही आहे। मी खूप राजकारण बघितलंय, मी पण 30-35 वर्ष राजकारण करतोय, आपल्या सगळ्या मंडळींनी पाहिलेलं आहे। 24 तास जागी राहून राजकारण करणारा, प्रत्येकाला भेटणारा, कोट्यावधी रुपये लोकांना वाटणारा असा कोण नेता असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहे। माझ्या आयुष्यात मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री पाहिला आणि वर्षानिवासाने दररोज 1000-3000 लोक जात होते। त्याच्यापूर्वीचा मी महाविकास आघाडीचा काल पाहिला मी असगर भाऊ, तेव्हा मी आमदार होतो, तर तेव्हा माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या कार्यकाळामध्ये आमदारालाही ते वर्षात जाता येत नव्हतं, ही खंत होती। त्या काळात आमच्या 4 लोकांवर खोटा गुन्हा दाखल झाला, त्या काळामध्ये मी इतका फिरलो पण मला साधी मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती। आणि आजची स्थिती अशी आहे की आता फोन लावतोय का शिंदेना, आता बोलणं करून देऊ शकतो आपला, आता
आता बोलणं करतो एवढा ऍक्सेस जर एखाद्या मुख्यमंत्र्याचा आहे तो कार्यकर्ता किती टाईट राहील. शेवटी कोण पण कार्यकर्ता माननीय मुख्यमंत्र्यांना केव्हा फोन करेल. मुख्यमंत्र्यांना फोन करायचं आहे तर काहीतरी काळजीत असेल, काही अडचणीत असेल, काहीतरी अति महत्वाची गरज असेल तेव्हाच फोन करेल. अशा टायमात जर तुमच्या नेत्याने फोन नाही उचलला तर तुमचा नेत्याचा उपयोग काय. तुम्ही आमदाराला कधी फोन कराल. आमदाराला येणूच फोन करेल का काय की काय या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने आम्हाला मार्गदर्शन मिळून एक चांगलं काम उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. एकट्या मुस्लिम समाजासाठी नाही तर तमाम समाजासाठी आपण हे करण्याचं काम करू. तर तुम्ही या समाजाचे मेन घटक आहात. आपल्या समाजामध्ये जेवढे कष्टकरी लोक आहे तेवढे सगळ्याकडेच कष्टकरी आहे, पण आपण भयंकर कष्ट करतो. लवकर उठून नवाष्टकरी लोकांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना और एकनाथ शिंदे साहब के साथ में गए और एकनाथ शिंदे साहब ने 2022 से 2025 तक जो काम किया वो महाराष्ट्र में पहले कोई मुख्यमंत्री नहीं किया. ऐसा बढ़िया काम एकनाथ शिंदे साहब के माध्यम से हुआ, आज भी होगा और कल भी होगा. इसीलिए एकनाथ शिंदे साहब के पार्टी से अपन जुड़े हैं तो मुझे लगता है कि अपना सबका भविष्य ब्राइट है और उसके बारे में शंका कुशंका लेने की कोई बात नहीं है. आप आज जुड़े हैं, कल के दिन आगे जाएंगे. अभी मैं आपको एक बात बताता हूँ कि लास्ट के दिनों में आमिर साहब भी जुड़े थे हमसे. आमिर साहब भी आए थे, आमिर साहब भी प्रवेश करने वाले थे, लेकिन हमारा दुर्दैव कि उनका साथ ज्यादा देर तक नहीं चला. लेकिन कोई बात नहीं, अभी मजिद सेठ ने वो सब भर निकाल दिए और मुझे ऐसा लगता है कि मुक्ताई नगर नहीं तो हाजी गांव ने हिप्पी सेठ का वरन गांव में भी सत्ता आएगी अपनी और सावदा में भी सत्ता आएगी. ये सबका आपका आशीर्वाद है और कोई भी हालत में अपन विकास करने के सिवा रहेंगे नहीं. आज के कार्यक्रम के माध्यम से आपने जो ताकत दिखाई, इसीलिए मैं आपको सबको धन्यवाद देता हूँ और जिन्होंने प्रवेश किया उनको अभिनंदन करता हूँ और जो भी उम्मीदवार होंगे उनको भी शुभेच्छा देता हूँ कि अगले 3 तारीख को अबीर और गुलाल लेके हम आपको मिलेंगे और आपके माध्यम से मुक्ताई नगर का विकास साधने की कोशिश करेंगे. आप सब आए, इतने देर से आप बैठे, आपने हमको सबको सुना, हमारा सत्कार किया, इसीलिए मैं आपका सबका धन्यवाद देता हूँ और आपको शुभेच्छा देके रुकता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे एक मनसमाधान देणारी आहे अशा पद्धतीची वस्तू आपण इथे बनवतोय. ते इथे नाही तर आपण भोदोडमध्ये बनवतोय आणि सावद्यातही बनवतोय. आपण केलेले कामं काय हे मला मोजून दाखवण्याची आवश्यकता मुळीच नाहीये. खरं ते कामं तुम्ही बघितलेलं आहे. शादी खाना हॉल झालाय, आपण अनेक कामं आपण केलेले आहे किंवा ते आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून तेही सांगतील की मागच्या 2.5 वर्ष जे नगरसेवक तिकडे होते माझ्याकडे आल्यावरचे 2-2.5 वर्ष त्यांनी किती कामं करू शकले तेही सांगतील. आणि त्यांना त्या बाबतीमध्ये 100% गॅरंटी आहे की येणाऱ्या 4 वर्षात उरलेल्या 4 वर्षातही आपण विकासाचा जो अनुशोध होता तो 100% भरून काढू. एक तुमच्या सगळ्या तरुणांना सोबत घेऊन एक चांगली फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू, तुमचं जीवनमान उंचवण्याचा निश्चित प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने आपल्या इलेक्शनच्या निमित्ताने आता ही पडगम वाजायला लागले. माझ्याकडे मुक्ताई नगर नव्हे तर माझ्याकडे सावदा पण आहे. सावद्याचे आता असगर से नीचे बैठे ऊपर से नीचे भी चले गए पता नहीं मुझे. नातेवाईक असतील, मित्र कंपनी असतील, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तिथेही आपण मदत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आता जुळल्याच तर पूर्ण क्षमतेने आपण जुळा आणि एक चांगला मुक्ताईनगर शहर आणि तालुका मतदारसंघ उभा करण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू. हिंदू मुसलमान भावांना एकत्र घेऊन एक चांगलं काम करण्याचा निश्चित प्रयत्न माझा असेल, माझ्या सहकाऱ्यांचा असेल. आणि एका शब्दात जर सांगायचं झालं तर आज निर्णय क्षमता जी आहे ती याच मंडळीकडे आहे. मी कधी कोणत्या निर्णयावर लोकमानसाने बोलत नसतो. मला आपण दिलेला माणूस त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. इकडे निवडून आला की त्याच्या हातून विकास करून त्याच्या त्या वार्डाचा विकास करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. कारण माझी तेवढी लायकी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, माझी तेवढी लायकी सरकारकडे आहे. आणि माझा अतिशय प्रामाणिक विकासाच्या संदर्भात मध्ये की मी एक चांगला विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच प्रयत्न करेल. शब्द देणार नाही, शब्द पुऱ्या केल्याशिवाय राहणार नाही. हे पण तेवढं सांगतो आपल्याला की जे बोलतोय ते केल्याशिवाय मी राहणार नाही. खऱ्या अर्थाने आचारसंहिता आहे. आता इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून आचारसंहिता लागली 4 तारखेपासून आपल्याला 10 वाजेच्या हडपतं घ्यायचं आहे. आणि आज सगळ्यात माझ्या पहिल्या मार्गदर्शकांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलो. और एकनाथ शिंदे साहब के साथ में गए और एकनाथ शिंदे साहब ने 2022 से 2025 तक जो काम किया वो महाराष्ट्र में पहले कोई मुख्यमंत्री नहीं किया. ऐसा बढ़िया काम एकनाथ शिंदे साहब के माध्यम से हुआ, आज भी होगा और कल भी होगा. इसीलिए एकनाथ शिंदे साहब के पार्टी से अपन जुड़े हैं तो मुझे लगता है कि अपना सबका भविष्य ब्राइट है और उसके बारे में शंका कुशंका लेने की कोई बात नहीं है. आप आज जुड़े हैं, कल के दिन आगे जाएंगे. अभी मैं आपको एक बात बताता हूँ कि
लास्ट के दिनों में आमिर साहब भी जुड़े थे हमसे। आमिर साहब भी आए थे, आमिर साहब भी प्रवेश करने वाले थे, लेकिन हमारा दुर्दैव कि उनका साथ ज़्यादा देर तक नहीं चला। लेकिन कोई बात नहीं, अभी मजिद सेठ ने तो सब पर निकाल दिए और मुझे ऐसा लगता है कि मुक्ताई नगर नहीं तो हाजी गाँव ने डिप्टी सेठ का वरन गाँव में भी सत्ता आएगी अपनी, और सावदा में भी सत्ता आएगी। ये सबका आपका आशीर्वाद है और कोई भी हालत में अपन विकास करने के सिवा रहेंगे नहीं। आज के कार्यक्रम के माध्यम से आपने जो ताकत दिखाई, इसीलिए मैं आपको सबको धन्यवाद देता हूँ और जिन्होंने प्रवेश किया उनको अभिनंदन करता हूँ, और जो भी उम्मीदवार होंगे उनको भी शुभेच्छा देता हूँ कि अगले 3 तारीख को अबीर और गुलाल लेके हम आपको मिलेंगे और आपके माध्यम से मुक्ताई नगर का विकास साधने की कोशिश करेंगे। आप सब आए, इतने देर से आप बैठे, आपने हमको सबको सुना, हमारा सत्कार किया, इसीलिए मैं आपका सबका धन्यवाद देता हूँ और आपको शुभेच्छा देकर रुकता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।